विशेषतः खेडमध्ये युती होणार की नाही होणार, होणार की नाही होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होत आहेत। आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनापासून आभार मानून मी काल देखील चिपळूणला बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला। मी त्यांच्या देखील आजच्या व्यासपीठाच्या निमित्ताने आभार मानतो। ही युती होणं ही काळाची गरज होती। आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र आहोत। अशा वेळेला खेड ह्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद असताना इथे जर का आपण युती करू शकलो नसतो तर चुकीचा मेसेज संदेश दिला असता। आणि म्हणून मी त्याच वेळेला पुढाकार घेऊन सांगितलं की आपल्याला काही करू, शेवटी लोकसभेच्या निवडणुका ह्या महायुतीमार्फत आपण जिंकल्या, विधानसभेच्या निवडणुका आपण महायुतीमार्फत जिंकल्या। आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आता कार्यकर्त्यांना आपण एकामेकांमध्ये संघर्ष करायला लावू नये। आपण 2 पावलं आपण मागे देखील येऊ, परंतु 100% युती झाली पाहिजे। आज मला खरोखर आनंद होतो सांगताना की आज युती मार्फत आपण हा उमेदवारी अर्ज आपण करतोय। आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचाच निवडून येईल हा माझा ठाम विश्वास आहे। तर जनता ही विकासाला साथ देईल। मागच्या 15 वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काय घडलं मला त्यावरती बोलायचं नाहीये। थोडी जरा बंधनं पण आली आहेत आणि बोलण्यावरती आता बंधनं राहतील की सुट्टी मला माहिती नाही, परंतु बंधनं सध्या तरी आता बोलताना आहेत। परंतु 15 वर्ष आपल्या खेड नगर परिषदमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी, ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्या वेळेला आपण उघडकीस आणलेलं आहे। त्यामध्ये मला जास्त बोलायचं नाही, परंतु आपल्या खेड नगर परिषदचं नाव सन्माननीय रामनाथ भाईंनी संबंध भारतापर्यंत जोगीला डेंटल कॉलेज असेल किंवा खेडचा विकास करून संबंध भारतापर्यंत पोहोचवलेला आहे। या नावाला अजून उच्चांक गाठण्यासाठी आपण सर्वांनी ही निवडणूक अगदी प्रचार करत असताना आपण सर्वांनी ह्या विकासाच्या माध्यमातून आपण ही निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं। दुसरं काही म्हणायचं नाही। आरोप करणं हा माझा स्वभाव नाही, टीका करणं हा माझा स्वभाव नाही, परंतु कोणी अंगावरती आलं तर बाळासाहेबांनी सांगितलं अंगावरती आलं की शिंगावर घ्यायचं, त्याला देखील आपण अजिबात कमी पडणार नाही। आणि म्हणून येणारी ह्या सगळ्या निवडणुका मला कल्पना आहे की शेवटी अनेक जण इच्छुक आहेत, सगळ्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही, परंतु सन्माननीय रामनाथ भाईंनी निर्णय घेत असताना देखील आपल्या सर्वांचा विचार 100% होईल। आज ज्यांना आम्हाला न्याय देताना जसं संजय भाऊंनी सांगितलं की ज्या ज्या उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही 100% येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची वडील लावून त्यांना देखील न्याय द्यायचं काम हे युतीच्या मार्फत केलं जाईल हा विश्वास आपण इथे देतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।